वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील न्यायालयामध्ये 18 फेब्रुवारी रोजी वकिलाच्या सहाय्यकावर चाकूने हल्ला करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की कारंजा लाड येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट खंडागळे यांचे सहाय्यक प्रताप राठोड यांच्यावर त्यांच्या घराशेजारी तुळजाभवानी नगर येथे राहणाऱ्या अब्दुल एजाज अब्दुल सत्तार या व्यक्तीने चाकूने हल्ला केला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी हा व्यसनाधीन व्यक्ती असून तो तुळजाभवानी नगर परिसरामध्ये रहिवासी असल्यामुळे तेथील नागरिकांना तो अत्यंत त्रास देत होता. प्रताप राठोड हे आरोपीच्या घराशेजारीच राहत होते. ते वकिलाचे सहाय्यक असल्यामुळे त्यांनी आरोपीच्या शोधात तेथील नागरिकांना तक्रारी लिहून दिल्यामुळे आरोपीच्या मनात प्रताप राठोड यांच्या विरुद्ध कटुता निर्माण होऊन आरोपीने 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान न्यायालयात जाऊन प्रताप राठोड यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करून तेथून पसार झाला. घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.